साकीनाक्यात मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याच्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती हाती आली आहे। मॅनहोलच्या कामाबाबत कोणतेही अधिकृत आदेश नसल्याचं उघड झालंय। मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। मॅनहोल चांगल्या स्थितीत असताना झाकणं कोणी आणि का उघडलं असा सवाल उपस्थित होतोय। कोणाच्या आदेशाने मॅनहोल उघडलं याची चौकशी होणार असल्याचं अतिरिक्त आयुक्तांनी सांगितलंय। घटना घटी है वो तो निंदनीय है। ऐसी घटना नहीं होनी चाहिए थी। बीएमसी मानसून प्रिपेयर्डनेस में ये ख्याल रखती है कि जितने भी मैनहोल्स हैं वो कवर्ड होने चाहिए। जहाँ पे भी टूटे फटे उसको रिपेयर करना चाहिए। वार्ड को सभी को निर्देश आदेश दिया जाता है, लिखित में दिया जाता है, मीटिंग्स किए जाते हैं और कंप्लायंस रिपोर्ट भी लिया जाता है कि ये सब मैनहोल्स अच्छी स्थिति में है। और वो सब रिपोर्ट भी हमारे पास सब वार्ड से आए थे। अभी ये स्पॉट देखने के बाद ऐसे लग रहा है कि ये कोई वर्क ऑर्डर नहीं है और जो मैनहोल है ये अच्छी स्थिति में है। इसको क्यों निकाला गया, किसके आदेश से निकाला गया, ये सब अभी जांच होगी इसकी। आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। ईशान देशमुख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ईशान, जसं आता अतिरिक्त आयुक्तांनी सांगितलं की कोणतीही वर्क ऑर्डर या संदर्भात काढलेली नव्हती, कोणतेही आदेश नव्हते, मग मॅनहोलचं झाकण उघडलं कोणी आणि फक्त झाकण नाही उघडलं तर आतली जाळीही काढली। नक्कीच प्रज्ञा, आपण बघू शकतो की अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी त्या घटनास्थळी जाऊन भेट दिली आणि त्यामध्ये काही धक्कादायक माहिती ही समोर आली आहे की कंत्राटदाराला कोणतंही वर्क ऑर्डर नव्हतं। वर्क ऑर्डर म्हणजे काय असतं की महानगरपालिकेकडून एक काम देण्यात येतं आणि त्यानंतर वर्क ऑर्डर निघते आणि वर्क ऑर्डर निघाल्यानंतरच कंत्राटदार त्या ठिकाणी काम करू शकतो। त्यावेळेस आपण जर सीसीटीव्ही फुटेज पाहिला असेल तर त्या ठिकाणी पाणी देखील नव्हतं, तरी देखील ते मॅनहोल हे ओपन करण्यात आलं होतं आणि यामध्ये एकाचा जीव गेला। त्यामुळे ही धक्कादायक माहिती समोर आली आहे की त्यामध्ये कोणालाही वर्क ऑर्डर नसतानाही मग ते झाकण का उघडलं, त्यामागचं काय कारण होतं, आता या सर्व गोष्टी तपासल्या जातील। पण एकंदरीत पाहिलं तर ही हलगर्जीपणे कोणामुळे झाली आहे आता हे शोध सर्व आता अधिकारी घेत आहेत। सध्या अविनाश ढाकणे हे त्या घटनास्थळीची स्वतः पाहणी केली, कारण की एक समिती स्थापन झाली आहे। पूर्व उपनगराचे दोन्ही आयुक्त हे या समितीमध्ये आहेत आणि स्वतः अश्विनी भिडे या देखील या समितीमध्ये आहेत आणि या अहवाल तयार करणार आहे। त्या अहवाल तयार करण्यासाठी संपूर्णपणे एकंदरीत ही गोष्ट पाहणी करत आहे। पण यामध्ये ज्या धक्कादायक गोष्टी समोर येतात त्यामुळे आता नेमकं यावरती दोषी कोण आहे हा आता प्रश्न तर उपस्थित राहतो। काल आपल्याला माहिती असेल की सह आयुक्त यांचं निलंबन केलं, त्यासोबत काही अधिकाऱ्यांचं निलंबन हे देखील झालंय। पण आता ते नेमकं झाकण त्या ह्याच्यावरचं कोणी ओपन केलं हे बघणं तर अत्यंत महत्त्वाचं राहील। पण ज्यावेळेस महानगरपालिका अधिकृत कोणतंही परिपत्रक देत नाही, त्यासोबत वर्क ऑर्डर देत नाही, तरी देखील जर अशी कामं केली जात आहेत तर नेमकं याची आता जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न उपस्थित राहतो। पण अनेक आता गोष्टी यामध्ये समोर येत आहेत। प्रज्ञा, ईशान, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।